की ताळगीर पाटील आणि वाळकी आतापर्यंत आपलं आयुष्य हे रहाट घालण्यासारखं केलं. आपण रिटायर्ड झाला. आता कोणतीही बंधनं तुमच्यावर नाही. काही आपण या गडिंगच्या मातीतले आहात. तुमचं वागणं म्हणजे योगायोगानं डेपो मॅनेजरांचा आणि त्याचा माझा संपर्क आला आणि काळगेंनी जी आपुलकी दाखवली की महामंडळामध्ये आज प्रायव्हेटायझेशनकडे जोर चाललेला आहे. तेव्हा समाजाची अधिक समाजाकडून होणं आणि महामंडळ टिकवणं हे प्रत्येक कर्मचाऱ्याचं साध्य करतं. आणि तुमचं वागणं मी 2-3दा स्टँड आल्यानंतर बघितलं प्रत्येकाच्या आत्मीनं वागणं की जेणेकरून हे महामंडळ ही एसटी माझी आहे असं गडिंगजकरांना वाटावं. आणि डेपो मॅनेजरचा एक किस्सा करतो. स्वामी समर्थांची पालखी होती महादेवच्या देवळामध्ये आणि आमदार शिवाजीराव पाटील आले होते आणि येऊन मला त्यांनी सांगितलं मला गडिंगजच्या डेपोसाठी नवीन एसट्या पाहिजे. आणि डेपो मॅनेजरनी त्यावेळेला त्या गर्दीमध्ये सुद्धा सांगितलं हा जिव्हाळा सद्यस्थितीमध्ये कमी लोकांचा आहे. तो जिव्हाळा मला कायदेशीर वापरण्यानिमित्तानं वाटला की आज गडिंगजची मातीची मशागत करण्याची जरुरी आहे. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा वर्ग या समाजात तयार झाला पाहिजे. मी कित्येक रिटायर लोकांच्या मध्ये सुद्धा म्हणतो की तुम्ही तुमचं खरं आयुष्य तुम्ही जगला पण राहिलेलं आयुष्य हे समाजासाठी जगा. की हा गडिंगज 20 वर्षापूर्वीचं गडिंगज परत उभं राहण्यासाठी कार्य तुम्ही कुठेतरी प्रयत्न करा. तर खऱ्या अर्थानं एवढ्या समूहामध्ये किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला जो निरोप समारंभ सगळ्या सवंगण्याने केला कामगार म्हटलं की लढवय्या कोणताही प्रश्न असो कामगार रस्त्यावर आले की संपूर्ण प्रभाग किंवा तो एरिया हदरतोय. पण आजची स्थिती वेगळी आहे. आज जो तो त्याचा झिंदाबाद दुर्गाबाद म्हणत चाललेला आहे. किंवा ज्या कामगार संघटना ज्या उद्देशाने निर्माण झाल्या त्या उद्देशानं जर कर्मचारी वागायला लागले तर खऱ्या अर्थानं ही बिघडलेली घडी सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न होईल. आम्ही गायक साहेबांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा देतो. एक प्रसंगी पूर्वी वाचलेला पेपरमध्ये वाचला होता की एसटी महामंडळामध्ये एका बसमध्ये कोकणामध्ये एक महिला चालली होती. वयस्क महिला होती ती. रात्रीची वेळ होती. पाऊस होता आणि त्या कंडक्टरनं त्या बाईला एकटं घरापर्यंत सोडण्याची तिची तयारी होईना. त्यानं गाडी थांबवली. पॅसेंजर होते थांबा म्हटला आणि त्या बाईला घरापर्यंत त्यानं घेऊन सोडून आला. त्यावेळेची ही छोटीशी घटना होती. सगळ्यांच्या शिव्या सुद्धा त्याने खाल्लं. हे पेपरद्वारे मी वाचतो. पण त्यावेळेला ती महिला तिला मुलं नव्हती नवरा कोणी नव्हते ती एकटी होती आणि ज्यावेळेला ती मयत झाली त्यावेळेला तिने लिहून ठेवलं होतं माझ्या प्रॉपर्टीतला एवढा हिस्सा त्या ड्रायव्हर कंडक्टरला द्या आणि तो दिला. चांगलं वाढलं तर चांगलं पेरलं तसं उभं जातं आणि तसं पेरण्याची जरुरी आज गडिंगजच्या मातीमध्ये आहे. ते रिटायर लोकांना पाटला नाही मी सांगतो पाटील यांना फुकट मिळत नाही. एक पाटील जन्माला यायला एक झोप काय दिल्या करमणूक आहे. एक पाटील यायचं तर 9,999 जावे लागतात तेव्हा एक पाटील जन्माला येतोय. तेव्हा पाटलांनी सुद्धा याचा विचार करावा आणि नवीन माती घडवण्यासाठी नवीन पिढी घडवण्यासाठी राहिलेल्या आयुष्य सत्काराने लावावं. तर खऱ्या अर्थानं हा मानव जन्म प्राप्त झाल्यानंतर सार्थकी लागेल असं मी म्हणेन. जय हिंद जय